रोज रोज संध्याकाळच्या जेवणासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी काय बनवायचं असा हा प्रश्न सर्वांनाच पडतो. तर आज आपण पालकपासून अत्यंत हेल्दी पौष्टिक अशी ही रेसिपी बनवणार आहोत. एक जुडी पालक स्वच्छ धुवून निवडून घ्यायचा आहे. पालकचे तुम्ही इथे देठ घेतले तरी सुद्धा चालतील, कारण पानापेक्षा देठामध्येच चव आणि रस चांगल्या प्रकारे भेटतो. तर इथे पालक स्वच्छ धुवून याचे पाने निथळून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण ही बारीक कट करून मिक्सरला याची पेस्ट करून घ्यायची आहे. अशी पालक मुलांच्याकडून किंवा आपल्याला सुद्धा खायला आवडत नाही, पण पालकपासून असे काही पदार्थ बनवले तर सर्वांचं पोटही भरतं आणि मनही भरतं. तर पालक आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट करून घ्यायची आहे. तरीही अशी ही पालक मी घेतलेली आहे. आता आपल्याला ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये काही मसाले सुद्धा टाकणार आहोत. त्यामुळे हा पदार्थ अत्यंत छान आणि पौष्टिक बनतो. आता आपण इथे लसूण घ्यायचा आहे. देशी लसूण आहे 10 ते 15 पाकळ्या. हिरवी मिरची घ्यायची आहे. तुम्ही आवडीनुसार इथे मिरची कमी जास्त करू शकता. 1 वाटी कोथिंबीर घ्यायची आहे. त्यानंतर आपण हा मिक्सरला आता याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. यामध्ये आता आपण एका लिंबूचा रस टाकायचा आहे. लिंबू वापरल्यामुळे यामधली लहू तत्व आहे तसेच राहण्यास मदत होते आणि चव सुद्धा छान येते. तर इथे आपण पूर्ण एका लिंबूचा रस पिळून घ्यायचा आहे. यामध्ये तुम्ही याचे 2 प्रकार बनवू शकता. आज आपण इथे एक प्रकार पाहणार आहोत आणि दुसरा तुम्हाला हवे असल्यास कमेंट करा, तेव्हाच तो पदार्थ पाहायला भेटेल. आता हे आपण एका परातीमध्ये काढायचं आहे. आता यामध्ये आपण गव्हाचे पीठ घ्यायचे आहे. इथे आपण अंदाजे पीठ घेतलेलं आहे, कारण या पाण्यामध्ये जेवढे पीठ बसते तेवढे आपण इथे टाकायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत. त्यानंतर यामध्ये ओवा टाकायचा आहे. ओवा, तीळ, जिरे, हळद, मीठ आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व सुके तुम्ही या पद्धतीने याचे असं यामध्ये पीठ मिक्स करून डोसे सुद्धा बनवू शकता. आता आपल्याला यामध्ये तीळ टाकायचे आहे. तिळामुळे चव खूप छान येते. तुम्ही तीळ नक्की वापरा. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही इथे चाट मसाला टाकू शकता. मी ते जरा जिरा पावडर आणि गरम मसाला, धना पावडर टाकलेली आहे. इथे तुम्ही पावभाजी मसाला टाकला तरी हा पराठा आणखी स्वादिष्ट बनतो. मीठ टाकायचं आहे आणि ही बनवलेली पेस्ट याचे एकदम पातळ लिक्विड करून तुम्ही याचा पराठा डोसे बनवू शकता. पण डोसा मुलांना आपण डब्याला दिल्यानंतर कडक होतो, म्हणून इथे आज आपण याचे पराठे बनवणार आहोत. तर आता आपण या पद्धतीने हे चांगला घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आणि याचे छोटे छोटे पराठे लाटून घ्यायचा आहे. इथे आपण तेलाचा हात लावायचा आहे आणि हा गोळा मळून साईडला ठेवूया. परत आपण गव्हाचे पीठ घ्यायचे आहे आणि याचे छोटे गोळे बनवून आता आपण पराठे बनवूया. अत्यंत हेल्दी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. तुम्ही करून नक्की पहा.
तर अशा पद्धतीने तुम्हाला हवे तेवढे गोळे बनवून घ्यायचे आहे. शिल्लक राहिलेलं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून हवे तेव्हा गरम गरम पराठे तुम्ही याचे बनवू शकता. थोडासा पिठाचा हात लावायचा आहे आणि वरतून थोडे आपण याला तीळ लावणार आहे. कारण इथे पांढरा आणि हिरवा असा तीळ आणि पराठ्याचं कलर कॉम्बिनेशन खूप छान दिसते आणि चव सुद्धा खरपूस पराठा तूप लावून भाजून घ्यायचा खूप छान लागतो. तर हे पहा, या पद्धतीने आपण गोल गोल पराठा लाटून घ्यायचा आहे. थोडंसं तेल लावायचं आहे. आता इथे थोडंसं पीठ माझ्याकडून जास्त लागले गेलेलं आहे, पण इथे पीठ कमी वापरलं तरी सुद्धा चालेल. आता इथे आपण तीळ घ्यायचं आहे आणि तीळ यावरती परत आपण लाटण्याने असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे हे तीळ छान चिकटले जाते. अशा पद्धतीने हे आपला पराठा आता लाटून झालेला आहे. पराठे पातळच करायचे, जास्त जाड बनवायचे नाही. तुम्ही मुलांना आवडत असेल तर त्रिकोणी चौकोनी आकारामध्ये सुद्धा याचे तुम्ही पराठे बनवू शकता. आता इथे पॅन गरम झालेला आहे, त्यावरती थोडं तूप टाकून आपण इथे हा पराठा दोन्ही साईडून छान असा भाजून घ्यायचा आहे. खरपूस खमंग पराठा खाण्यासाठी अत्यंत स्वादिष्ट लागतो. आता एका साईडून पराठा आपण भाजून घेऊया, त्यानंतर थोडे तूप टाकूया. गॅस मिडियम हीटवरतीच ठेवायचा आहे आणि तूप लावून असा पराठा छान भाजून घ्यायचा आहे. कलर तर किती छान आलेला आहे, तुम्ही इथे पाहू शकता. हा एकदम पराठा असा फुगला जात नाही, पण असे 2-3 लेयर याचे सहज निघतात. तर अशा पद्धतीने हा पराठा तुम्ही दह्याबरोबर, शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता. मुलांना खूप आवडतो. तर संध्याकाळच्या जेवणासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट एक जुडी पालकचा हा पराठा नक्की करून पहा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आता आपण शिल्लक राहिलेल्या सर्व गोळ्यांचे असे पराठे बनवून घेतलेले आहे. हे आपण पराठे चटणीबरोबर दह्याबरोबर खाऊया. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता लवकरच भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. बाय बाय. असे मऊ लुसलुशीत हे पराठे नक्की करून पहा.